जय हिंद मित्रांनो, सर्वांचं यूट्यूबच्या या छोट्याशा अशा लाईव्ह सेशनमध्ये मी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर तात्काळ रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीची सुविधा चालू करून देण्यात यावी या मागणीकरिता अभियोग्यताधारकांच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे। आणखीन याच्या व्यतिरिक्त काय मागण्या आहेत, कोण आंदोलन करतो आहे, कधीपासून आंदोलन होणार आहे, त्या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला आपण पुढे जाऊया। थोडक्यामध्ये सर्व उमेदवार एकत्रित येण्यापूर्वी फक्त थोडक्यामध्ये एवढंच सांगेल की सध्या टीईटीची परीक्षा होणार आहे 23 नोव्हेंबरला। त्या टीईटीच्या परीक्षेकरिता मार्गदर्शन हवं असेल तर या ठिकाणी बॅचेस उपलब्ध आहे। अगदी त्या बॅचमध्ये आवश्यक असलेल्या लाईव्ह लेक्चर असेल, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, ज्या काही गोष्टी आवश्यक आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत या ठिकाणी। याच्यासोबत मराठीची बॅच आहे, उर्दू माध्यमाची बॅच आहे, त्याच्यासोबतच या ठिकाणी सीटीईटीची नोटिफिकेशन आलेली आहे। फॉर्म भरणं जरी चालू नसेल झालं तरी देखील आहे एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे की परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे। त्या परीक्षेची तयारी आणि त्याच्यासोबत सोबत टीईटीची तयारी करत असाल तर कॉम्बो बॅच अवेलेबल आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्याला सरावासाठी जर का टेस्ट सिरीज हवी असेल, पेपर 1 च्या 20 आणि 2 च्या 20 आणि सब्जेक्ट वाईज 100 अशा भरपूर प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा असेल तर टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आपल्याकरिता। आणि आतापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत 2013 पासून 2024 पर्यंतच्या या ठिकाणी परीक्षा परिषदेने घेतलेल्या त्या सगळ्या परीक्षांचं जे आहे अनालिसिस केलेलं आहे। अगदी 1 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल आहे। आता या सगळ्या गोष्टी कुठे मिळणार? या सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला मास्टर टीचर नावाचं जे ऍप्लिकेशन आहे या ऍप्लिकेशनवर। चला आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। तोपर्यंत सर्वांना रिक्वेस्ट असेल की आपण एकदा जे आहे या लाईव्ह सेशनला लाईक करून द्यावं। तुमच्या कमेंट्स ना मी एक 5 मिनिटांनंतर वाचतो, ठीक आहे? त्याच्यानंतर जे आहे आपण या ठिकाणी डिस्कशन करूया। ठीक आहे, तुमच्या कमेंट्स आपण एक 2 मिनिटांनंतर वाचूया। बघा, हे तुम्हाला दिसत आहे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिलेलं एक निवेदन आहे आणि हे निवेदन या ठिकाणी आंदोलनाच्या परवानगी बाबत आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे हे निवेदन स्वीकारण्यात आलेलं आहे। 22 तारखेचं निवेदन आहे। माननीय पोलीस आयुक्त संबंधित अधिकारी मुंबई शहर, म्हणजे एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मुंबई या ठिकाणी हे आंदोलन होतोय। याचा जो विषय आहे आझाद मैदान मुंबई येथे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन व शिक्षक भरती तात्काळ सुरू करण्यासाठी आंदोलनाची परवानगी बाबत। आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, फार मोठं हे निवेदन नाहीये, थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे की राज्यातील हजारो पात्र अभियोग्यताधारक टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक भरती जी आहे 2025 ची त्या संदर्भामध्ये गंभीर प्रतीक्षेचा सामना करावा लागत आहे। अद्यापपर्यंत पवित्र पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही, त्यामुळे उमेदवाराचे जे भविष्य आहे अंधारामध्ये ढकलल्या जात आहे आणि त्यामुळे या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तातडीने कारवाई होण्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्यातर्फे आझाद मैदान मुंबई येथे शांततामय आंदोलन आयोजित करण्याची खालील 3 प्रमुख मागण्यांसह परवानगी मागण्यात येत आहे। आता मागण्या काय आहेत? 3 मागण्या आहेत मुळात आणि एकमेकांशी रिलेटेडच आहे। पहिलं आहे एकच मिशन आणि पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन, म्हणजे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन तात्काळ सुरू करावं। दुसरी गोष्ट आहे जुन्या संच मान्यतेनुसार जे आहे 100% पदभरती करावी आणि तिसरी गोष्ट आहे शिक्षक भरतीचा सविस्तर रोड मॅप जाहीर करून प्रक्रिया तात्काळ प्रारंभ करावी। हा एक मुद्दा आहे आणि सदर आंदोलनाचा जो उद्देश आहे तो त्यांनी सांगितलाय की राज्यातील पात्र अभियोग्यताधारक उमेदवारांना न्याय मिळावा, शिक्षक भरती प्रक्रिया वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जावी, यासाठी शासनाचं जे आहे लक्ष याच्याकडे वेधून घ्यावं, हाच आंदोलनाचा एकमेव जो आहे उद्देश आहे। तर आता हे आंदोलन या ठिकाणी सुरू होणार आहे, त्याला परवानगी देखील मिळालेली आहे। महत्वाचा यांचा जो उद्देश आहे तुषार देशमुख सर आणि यांची जी युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आहे
त्यांचं की पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन व्हावं आणि इथून पुढचा जो काही रोड मॅप असेल व तुम्ही रजिस्ट्रेशन आता करणार, जाहिरात कधी देणार, पहिली यादी कधी लावणार किंवा जो कन्व्हर्जनचा राऊंड आहे तो कधी लावणार, म्हणजे एक टाइम बॉन्डिंग जर का यांनी या ठिकाणी सांगितली तर ते एक चांगला या ठिकाणी जे आहे उपाययोजना राहील असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि किमान जे आहे शासनाने या गोष्टी सुरू करणं आवश्यक आहे है ना. आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे एक गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी शासन आपल्या परीनं थोडंसं कामाला लागलेलं आहे. आता ते कामाला का बरं लागलेलं आहे, आपण का बरं सांगत आहोत, तर एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे की शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने एक पत्र या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेलं आहे. हे पत्र आहे संच मान्यतेच्या संदर्भामध्ये, जे की संच मान्यता आता मागच्या महिन्यामध्ये झालेली आहे. खऱ्या अर्थानं 20 ऑक्टोबर ही तारीख संच मान्यतेला दिलेली आहे. आणि संच मान्यतेच्या नंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा राहतो बिंदू नामावली. तर त्यांनी जे आहे माननीय आयुक्त महोदयांनी बिंदू नामावली अद्यावत ठेवा, रेडी ठेवा, आपल्याला जाहिरात कधीही देता येऊ शकेल, त्याकरिता जे आहे बिंदू नामावली आवश्यक आहे आणि ती आपल्या आपल्या आस्थापनांनी जे आहे रेडी ठेवावी अशा प्रकारचा आदेश काढलेला आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की जेणेकरून शासन प्रशासन देखील त्या संदर्भामध्ये थोडंसं अलर्ट झालेलं आहे. आता मित्रांनो, सर्वात जास्त जर का आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा काही असेल तर जागा किती येणार, हा आहे सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतरची जी प्रोसेस आहे ठीक आहे, रजिस्ट्रेशनच्या नंतर काय होणार आहे, संच मान्यतेला जी तारीख आहे 30 सप्टेंबरची गृहीत धरल्या जात होते दरवर्षी. आता यावर्षी जे आहे 20 ऑक्टोबर गृहीत धरल्या गेलेली आहे. थोडंसं आधारचं किंवा अपार आयडीचं काम थोडंसं पेंडिंग असल्या कारणानं शासनानं तारीख वाढवली. आता ही संच मान्यता जर का झाली तर त्याच्यानंतर बिंदू नामावली या ठिकाणी करून घ्यावी लागेल. चला, तर त्याच्यानंतर काय होईल, तर त्यानंतर मग जाहिरात येईल. आता हा जो कालावधी आहे तो बराचसा लेंदी कालावधी या ठिकाणी ठरू शकतो. परंतु जर का बिंदू नामावली एकदा रेडी झाली तर निश्चितपणाने एक चांगली गोष्ट आहे की पुढची जी जाहिरात आहे ती लवकर येऊ शकेल. फक्त आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की महाराष्ट्रभरामध्ये सध्याच्या घडीला किती रिक्त जागा आहेत आणि त्यापैकी 100% पदभरती व्हायला पाहिजे. हे बघा, जागा भरपूर आहेत. शासनानं त्या परीनं जे आहे फक्त पॉझिटिव्ह मानसिकता ठेवायला पाहिजे आणि आपल्यामध्ये युनिटी असली पाहिजे, आपल्या अभियोग्यताधारकांमध्ये युनिटी असायला पाहिजे की जेणेकरून सर्वांनी एका प्लॅटफॉर्मला येऊन जास्तीत जास्त जागा ज्या आहेत शासनाकडून या ठिकाणी आपल्या झोळीमध्ये पाडून घेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तसं होऊ शकतं. आपण इथून पुढे जे काही आहे, जेवढे काही आपले संघटनेवाले आहेत, सर्वांचं टार्गेट एकच आहे, सर्वांचा उद्देश एकच आहे. फक्त मार्ग थोडीशी या ठिकाणी भिन्न आहेत. तर त्यांना एकाच मार्गाने एकाच टार्गेट पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या परीने निश्चितपणाने प्रयत्न करूया. सध्या तरी हीच महत्वाची अपडेट होती. याच्या व्यतिरिक्त जे आहे आणखीन जर का काही महत्वाच्या घडामोडी असतील तर त्या आपण आपल्या चॅनलच्या वतीने सर्व अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करूया. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.